त्यावेळेस काय करायचे, कपडा बंद बाजू जिकडून आहे ती काय करायची आपल्या बाजूने घ्यायची, बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायची. काय करायचं, पूर्ण उंची आपली जेवढी असेल तेवढी, पूर्ण उंची आपली जेवढी असेल तेवढी घ्यायची. काय करायचं, त्यामधून वजा आपल्याला बेल्ट काढायचा. आता इथं लहान माऊलीचं टाकतो. मग आता समजा आपला 7 इंच बेल्ट पट्टी, बेल्ट 7 इंच असेल तर काय करायचं, आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं. 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे नंतर किती घ्यावं लागेल आपल्याला, 1.5 घ्यायचं आहे, 8.5 आले, 7 8.5. हे काय करायचं आपल्याला, सरळ फक्त ह्याला सरळ कट करायचं, ह्याला काहीच करायचं नाही, फक्त सरळ कट करून घ्यायचं. ही झाला आपला बेल्ट आणि तिथून पुढं आपलं माप. आता उंची समजा 27 28 इंच काय जी असेल ती आपल्या, जे आपली जेवढी किती का असेल 27 28 30 लहान मोठे कुणाची का किती का असेल त्याच्यामध्ये काय करायचं, जेवढी आपली बेल्ट पट्टी आहे तेवढी घेऊन ही बेल्ट पट्टीचं काय करायचं आपल्याला वरी सोडायचं. आता आपली किती आहे बेल्ट पट्टी 8.5ची, 8.5चा वरी सोडायचा. वरी सोडून आपली पूर्ण उंची आली, पूर्ण आपली उंची जेवढी असेल तेवढी घेऊन काय करायचं, सरळ फक्त मोजून घ्यायची आपल्याला. आता 29 आहे 30 आहे किती आहे, आता ह्याच्यामध्ये बी काय करायचं आपल्याला, आता ह्याच्यामध्ये किती आहे आपली समजा, आता ह्याच्यात पण 1.5 इंच वाढवायचं, वर 1.5 इंच वाढवायची, खाली 1.5 इंच वाढवायची, 1.5 इंच वाढवायची. शिलाई मार्जिन ही 1/2 इंच जाणार आणि तिथं बॉटमला 1 इंच घालायचं, म्हणून 1.5 इंच वाढवायचं आपल्याला. काय करायचं आपल्याला की झालं आपलं म्हणजे 29 इंच उंची पॅन्ट तयार होती आपली. की 1.5 इंच सोडलं तर 3 इंचच सोडलं, 29 इंच पूर्ण उंची व्हायला लागली आपली, तर किती 26 इंचची पॅन्ट होती आपली तयार. म्हणजे काय करायचं, बॉटम घेत टाकायचं, बॉटम घेत समजा आपला 5 इंच आहे, 5 इंच प्लस काय करायचं 2 इंच शिलाई मारायचं. परत इथं काय घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण आपला कपडा जेवढा असेल 2 मीटरचा तेवढी घडी टाकायची पूर्ण, आणि तिथून काय करायचं आपल्याला बैठक भाग घ्यायचा. आपला बैठक भाग किती आहे, आता प्रत्येकाच्या वयानुसार बैठक भाग वेगवेगळा लागेल. मग आता ह्याला म्हणलं तर किती यावं लागेल, 9 इंच यावं लागेल. काय 28 इंचची जर पॅन्ट असेल आपली तर किती यावं लागेल, 9 घ्यावं लागेल. 9 प्लस काय करावं लागेल, अर्धा इंच त्याच्यात वाढ केली लागेल, शिलाई मार्जिनमध्ये वाढ. म्हणजे काही इथलं अर्धा इंच गेलं तर आपलं 9 इंच तयार होणार. म्हणून आता काय करायचं, 9 इंच तिथं जोडायचं. आता इथून काय करायचं आपल्याला 2 इंच अर्धा इंच सरळ ठेवलं तरी पण चालते, आणि आकार द्यायचा असेल तर तिथं 2 इंच अर्धा इंच आणि इथं लहानांचं असेल तर 1.5 इंच, आणि इथून काय करायचं आपल्याला जे आकार द्यायचा जसा आपण गोल आकार देतो तसा, म्हणजे ही छत्रीच्या दाण्यासारखा आकार तयार होतो. बाहेर खेळा लेकरं, बाहेर खेळा. आपली पॅन्ट एक तयार होते. आता ही जी मोठा जी एवढा तिथं काय असते आपल्याला चुन्या घ्यायच्या असतात. आपला जेवढा काय कमरभर जेवढी आहे तेवढा त्याला पूर्ण चुन्या घ्यायच्या असतात. म्हणून ही सगळा जेवढ्याचा तेवढा आपला 2 इंच 3 किती आपला जेवढा आपल्याला जसा घेर पाहिजे तसं ही पॅन्टीचा कपडा आपला जास्त असला पाहिजे. नाहीतर इकडं कमी व्हायला इकडं जास्त व्हायला लागला म्हणून नाही मी एवढंच माप घेईन तसं नाही करायचं. त्याला कपडा आपल्याला वाचवायचं बघायचं ना, आपल्याला पॅन्टीचा घेर जास्त घ्यायचा. त्यामुळं पॅन्टीचा घेर घेताना असं घ्यायचं. आता कट करताना काय करायचे, आता ही एक घ्यायचं
ही 1 इंच जसं आपण बाहेर घ्यायचं तसं फक्त लक्षात राहू आपल्याला 2 इथून बॉटम पट्टी आहे म्हणून तिथून अशी घ्यायची तिथून सरळ वर न्यायचं असं कट करून आपलं पॅन्टीचं माप झालं तयार एकदम साधं. हां काय लक्षात आलं नाही कुणाला